वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या सोलापूर शहरामध्ये जिथं आपण सध्याला सिद्धरामेश्वरांची महती, दिवाळी सोलापूरकरांची, या भागामध्ये एक वेगळं न आगळं अशा पद्धतीचं एक छोटंसं मंदिर आहे. या मंदिरामध्ये फराळेश्वर महाराज यांची समाधी आहे. त्याविषयी नेमकी काय माहिती आहे, त्यांची नेमकी आख्यायिका काय आहे आणि हे मंदिर कुठं आहे हे आपण हिरेअब्बू यांच्याकडनं जाणून घेऊया. मंदिराच्या पाठीमागे तो सिद्धेश्वर तालीम आहे, त्याच्या आत फराळेश्वर महाराजचं एक जिवंत समाधी आहे. हे महाराज कित्येक वर्ष, काही शेकडो वर्षापूर्वी हे महाराज जेवण वगैरे काहीच करत नव्हते. मग फक्त फराळ, म्हणजे फराळावर त्यांचं जेवण घेत. रोज नित्यनेमाने इथे एक भुयार आहे, त्या भुयारातून मल्लिकार्जुनमध्ये जाऊन रोज दर्शन करून येत होते. आणि मग आम्ही ऐकण्यामध्ये आम्ही काय जाणू, ब्रिटिश सरकारने त्यांना एकदा चॅलेंज दिली म्हणून त्यांनी आपलं ध्येय या हनुवटीवर ठेवून दाखवला की मी काय आहे ते. आणि अजूनही त्यांचं जीवन समाधी आहे या ठिकाणी. ते अजूनही नागाच्या रूपानं इथे येत असतात. आम्ही ओळखतो, ज्या वेळेस ते कावडचा वास येत आहे ते ओळखायचं नागराज इथं आले आणि महाराज आले. एक आख्यायिका आम्ही काही लोक स्वतः बघितलेत. आणि त्या नागावर जेडी केस आहेत.